बद्दल आपल्या काय प्रक्रिया आहे? आज जे अमोल बालेरावनी इथं विरारमध्ये महिला सक्षमीकरणासाठी व्यावसायिक शिबिर आयोजन केलं. असे मेळावे अमोलजींनी वेळोवेळी विरार गावासाठी घ्यावे, तिथल्या महिलांना सूचक करावं आणि तरच या महिला सक्षमपणे उभं राहतील, त्यासाठी मी त्यांचं पूर्णपणे अभिवादन करतो. गावात आज जे प्रशिक्षण झालेलं आहे महिलाबद्दल, महिला जागृती आहे, त्याबद्दल आपली काय प्रक्रिया आहे? या महिला जागृतीच्या माध्यमातून जे काही बचत गट आहेत त्या बचत गटाला प्रत्येक हाताला काम मिळावं हा उद्देश आमचा मित्र अमोल भालेराव आणि त्यांचे बंधू सुरज भालेराव यांनी घेतला आणि एक कार्यक्रम आज या माध्यमातून आपल्या कावलेताईच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आणि जे काही उद्योग आहेत वेगवेगळ्या माध्यमातून कुठला बी व्यवसाय करा, त्या व्यवसायातून काही का होईना 2 रुपयाची आपल्याला मेहनत केल्यानंतर त्याचं यश नक्की मिळतं, ते त्या माध्यमातून आज या शिबिराच्या माध्यमातून सांगतात. मदत नाही का? सुनीता अशोक कावळे, राहणार रेणापूर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. माझ्या समूहाचं नाव मीराबाई महिला स्वयंसहायता समूह आहे. त्यात मी एक उद्योजिका आहे. अन्नपूर्णा फूड प्रोडक्ट हे माझ्या कंपनीचं नाव आहे. त्यात मी आवळ्यापासून 12 प्रकार बनवते व मी ह्या महिलांना जास्तीत जास्त उद्योगशील व्हावे, जसे मी उद्योग केला छोट्या याच्या व्यवसायापासून आता मी मोठी झाले, तसंच ह्या महिलांनी सुद्धा काही ना काही केलं पाहिजे, हे माझं उद्देश आहे. आज तुम्ही जे गावाला आलो, आज या गावाला महिलाला काय शिकलो आणि काय सांगितलं? मला वाटते ह्या गावातल्या महिलांनी माझ्यासारखं काही ना काही छोटासा उद्योग केला पाहिजे. प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात. कोणतीच महिला अशी हे नाही की माझ्यापेक्षा ह्या महिलांमध्ये जास्त गुण असतील, पण त्यांनी ते गुण बाहेर काढले पाहिजे. कोणाला चटणी कोणाच्या हातची चटणी गोड असते, कोणाचे लोणचे असते, कोणाचा स्वयंपाक असते. आता भालेराव सरांनी सांगितलं की पुरणपोळी, आज मुंबईला बघलं तर एका पुरणपोळीची किंमत 50 रुपयाचं आहे, एक पुरणपोळी. तसं काही जणांना पुरणपोळीचं सुद्धा खूप हे राहते, गुण कौशल्य राहते. ते कौशल्य त्यांनी बाहेर काढता आलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे या गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी, एवढं मला वाटते सर. नाही, आता जे तुम्ही प्रशिक्षण द्यायला इथं आलो हे केलं, महिलाला मग हे काम करायला लोन काय भेटणार आहे का सर? आता आहे ना PMFME कडून आहे ना महिलांना 35% त्याच्या सबसिडी आहे, तर ते सुद्धा महिलांनी ते घेऊन सुद्धा काहीतरी रोजगार निर्मिती करू शकतात. त्यांनी मानव तितके भालेराव कुटुंबाचे आभार मानते की त्यांनी मुंबईहून येऊन गावासाठी काही ना काही करायची त्यांची जिद्द आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे.